हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानलं जातं। सनातन धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे घराइतकीच आपल्या देवघराची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। देवघर हे आपल्या घरातील पवित्र स्थान असतं। वास्तुशास्त्रानुसार देवघरात काही गोष्टी ठेवणं योग्य समजलं जात नाही, कारण या गोष्टींमुळे घरात नकारात्मक परिणाम दिसू लागतात। त्यामुळे जाणून घेऊयात की देवघरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत। नंबर 1, देवघरात चुकूनही तुटलेली खंडित मूर्ती ठेवू नये, कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो। त्यामुळे तुमच्या घरात जर अशी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो आजच काढून त्यांचं नदीत किंवा तलावात विसर्जन करा। नंबर 2, देवाच्या रौद्र म्हणजेच रागीट रूपातील मूर्ती चुकूनही घरात ठेवू नये। असं मानलं जातं की यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो। घरात केवळ देवतांचे फोटो हे शांत आणि प्रसन्न भावनेचेच असावे, यामुळे घरात देवतांचा आशीर्वाद राहतो असं सुद्धा म्हटलं जातं। नंबर 3, फाटलेली पुस्तके। फाटलेली पुस्तके देवघरात तर चुकूनही ठेवू नयेत, अशाने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। नंबर 4, देवघरात एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो सुद्धा ठेवू नयेत। एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो घरात ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो।